नमस्कार. नवरात्री निमित्त जागर स्त्री शक्तीचा या आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांशी आपण ह्या कार्यक्रमात संवाद साधतोय. तर त्याचाच एक तिसरा भाग म्हणून आज आपल्याला लाभल्यात डॉक्टर अर्चना कुर्तडकर. तुमचं खूप खूप स्वागत स्पार्क अकॅडमीमध्ये. तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची थोडीशी शैक्षणिक पार्श्वभूमी सांगाल? खरं तर असं काही वेगळं केलेलं नाहीये, म्हणजे समाजाच्या दृष्टीने जे सो कॉल्ड काही टँट्रम्स असतात त्या दृष्टीने वेगळं काही केलेलं नाहीये मी. साधं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी शिकले. अर्थात पहिल्यांदा काही खूप खाजगी शाळांची उपलब्धता नव्हती. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. ते शिक्षण झाल्यावर अर्थात पुढे कोणती शाखा घ्यायची याबद्दल अनेक गोष्टी झाल्या आणि मग मला आर्ट्सलाच जायचं होतं, त्यामुळे आर्ट्सला गेले 11वी 12वी आणि अगदी MA पर्यंत मी मुंबईतल्या राम निरंजन झुंझुनवाला महाविद्यालयात शिकले. अर्थात MA चे लेक्चर सगळे कलिनाला विद्यापीठामध्ये झाले. म्हणून मग तिथे असताना असं TYला मी मराठी विषय घेतला आणि तेव्हा असं रुजत गेलं की आता आपल्याला मराठी ह्या विषयातच काहीतरी काम करायचं आहे. आणि तेव्हाच ठरलं की आपल्याला MA MPhil PhD करायची आहे. MA ला ऍडमिशन घेतलं. MA चं शिक्षण देखील पूर्ण मराठीतून घेतलं. तिथेच मग MPhilचं दुसऱ्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं. नेट सेट करायचं शिकवायचं असं तेव्हा त्या वयामध्ये होतं थोडंसं की आपल्याला आता मुलांना शिकवायचंच आहे, त्यामुळे नेट केलं. ते फर्स्ट अटेम्प्टला क्लिअरही झाले मी. मग लगेच MPhilला ऍडमिशन घेतलं, पण MPhilचा थिसिस मी सबमिट नाही केला. तर तो थिसिस च्या ऐवजी मी PhDचं रजिस्ट्रेशन केलं. त्या PhDचं रजिस्ट्रेशन केल्यावर साधारण 32व्या वर्षी वगैरे माझा एम होता 30व्या वर्षी, पण 2 वर्ष लेट होऊन 32व्या वर्षी PhD मिळाली. म्हणजे तुम्ही आर्ट्सलाच जायचं हे शाळेत असतानाच? अगदी मला त्याचाही एक प्रसंग असा आठवतोय की 10वीला असताना बालकवींची आनंदी आनंदे गडे ही कविता शिकवत होत्या बाई, आणि त्या इतक्या वृक्षपणे शिकवत होत्या की मला असं वाटलं की आपण ही कविता वेगळी शिकवली असती. आणि तेव्हा ठरवलं खरं की मी आपण मराठी घ्यायचं. PhD कुठल्या विषयात झाली तुमची? त्यासाठी थोडस मागे येईन की TYला असताना आम्हाला स्त्रीवादी समीक्षा पद्धतीचा एक पेपर होता. 6 पेपर असतात, त्यातला एक पेपर होता समीक्षा पद्धतीवर. आणि तेव्हा प्रिया तेंडुलकर आम्हाला अभ्यासाला होती. प्रिया तेंडुलकरच्या कथा. त्या कथा वाचताना असं जाणवत गेलं की अरे हे आपल्या भावविश्वाशी कितीतरी जुळणारं, आपल्या भावविश्वाला पुढे नेणारं असं काहीतरी हे आहे. आणि तेव्हा ठरवलं की आपण जे काही करायचं ते स्त्रीवादात करायचंय. TYला असताना एक प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टसाठी मी स्त्रीवाद घेतला होता आणि तिथे त्याची जरा थोडीशी अधिक ओळख झाली. मग MAला गेल्यावर आणखी ओळख झाली आणि मग PhDच्या वेळेस तर शिक्षकांशी बोलून, माझ्या गाईड आहेत डॉक्टर भारती निरगुळकर, त्यांच्याशी बोलून मग स्त्रीवादाचंच PhD करायचं असं ठरलं. आणि मग एकूण तो प्रवास सुरू झाला. साधारण 5-1 वर्ष तो अभ्यास होता. त्यामध्ये वेगवेगळ्या कथा लेखिका 1905 ते 2000 1980 ते 2005 या कालखंडातल्या कथा लेखिका घेतल्या होत्या. त्यामध्ये शहरी होत्या, ग्रामीण भागातल्या होत्या, दलित होत्या, अशा सगळ्या कथा लेखिका घेतल्या होत्या ज्यांच्यावर अभ्यास झाला नव्हता तोपर्यंत. PhD कुणाची झाली नव्हती मराठी विषयात. अशा कथा लेखिका तेव्हा घेतल्या होत्या आणि स्त्रीवाद हाच त्याचं टायटल होतं. आपलं शिक्षण चालू असताना त्यानंतर तुम्ही एक शिक्षिकेचा प्रसंग सांगितला, एक खूप म्हणजे तुम्हाला आवडलं नाही ज्या पद्धतीत त्यांनी शिकवलं. तर मग कुठेतरी ते मनात धरून तुम्ही शिक्षक, नंतर तुम्ही काही काळ शिक्षक पण राहिला. तर मग ते तुमचं शिक्षण PhD पूर्ण झाल्यानंतर तो प्रवास कसा सुरू झाला? खरं तर PhD झाल्यावर नाही, मला वाटतं 2002ला माझं MA झालं. आणि त्या वर्षी तेव्हा परीक्षा खूप लेट व्हायच्या, म्हणजे जून मध्ये परीक्षा व्हायच्या आणि ऑगस्ट मध्ये वगैरे निकाल लागायचे. तर त्या
काळामधली मी आहे खरं. 2000 ला BA झाले, 2002 ला MA झाले आणि 2003च्या जुलैमध्ये मी डहाणूकर महाविद्यालयामध्ये शिकवायला लागले. तिथे मराठी विषय 11वी-12वीच्या मुलांना शिकवायचे आणि ते शिकवत असतानाच असं जाणवत गेलं की आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातलं जे शिकवतोय त्यापेक्षा थोडंसं पुढचं काहीतरी शिकवायला पाहिजे. त्यामुळे मला अगदी आठवतंय 2003च्या सप्टेंबर महिन्यामध्ये नेटचे फॉर्म निघाले आणि डिसेंबरमध्ये परीक्षा होती. त्या 3 महिन्यामध्ये मी तो अभ्यास केला आणि नेट क्लिअर झालं म्हणजे अर्थात पुढच्या मे मध्ये निकाल लागला त्याच्यामध्ये. तर तो अभ्यास करताना असं जाणवत गेलं की आपण थोडं वरच्या वर्गांना शिकवलं पाहिजे आणि मग तो डिग्रीच्या मुलांना शिकवण्याचा अनुभव नंतर अर्थात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकवत गेले आणि मग तो मिळत गेला. आणि त्याच काळात मला वाटतं एक गोष्ट झाली की मला असं वाटायला लागलं की ह्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे. तर ते काय केलं पाहिजे याचा शोध साधारण या सगळ्या कालखंडामध्ये सुरू होता आणि तो आत्ताही सुरू आहे. म्हणजे आत्ताही मला असं नेहमी वाटतं की आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि तो शोध सुरू राहील असं मला वाटतं आणखी काही काळ. शोध नेहमी सुरूच राहायला पाहिजे जेणेकरून स्टॅग्नन्सी एक प्रकारची स्टॅग्नन्सी येत नाही. तुमच्यात काही ना काही स्किल्स कायम इम्प्रूव्ह होत राहतात. तुम्ही सध्या शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक पदी पण आहात, विवेक साहित्य मंचाच्या संयोजक पण आहात. तर मग एकदम शिक्षक ते संपादक असं ट्रान्झिशन कसं घडलं त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. खरं तर त्याचाही एक किस्साच आहे. मला अगदी आठवते मी 2004-05 म्हणजे 3 ला शिकवायला सुरुवात केली. 4, 5, 6 असं सलग मी 9-10 वर्ष शिकवलेलं आहे. पण त्या 2005च्या कालखंडामध्ये वगैरे मी वर्गामध्ये शिकवत होते. 120 मुलांचा वर्ग होता आणि अफजल खानाचा वध हा धडा शिकवत होते मी. तर तेव्हा ते शिकवत असताना असं मला वाटलं म्हणजे अगदी मला तो प्रसंग आत्ताही आठवते की मी ते शिकवत असताना मुलं सगळे ऐकत होती, छान बसली होती आणि ते ऐकत असतानाच मला असं वाटलं की अरे मी हे काय करतेय, आपल्याकडे ह्यापेक्षा काहीतरी वेगळं स्किल आहे आणि ते आपल्याला शोधायला हवंय. ते शोधणं आहे ना त्या क्षणापासून सुरू झालं आणि मग ते शोधत असताना मला वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या. त्यानंतर मी त्या कॉलेजमधनं बाहेर पडले. 2006 ला मी राज्य मराठी विकास संस्थेमध्ये जॉईन झाले आणि तिथे मला कळलं की अरे आपल्याला हे हवं होतं, वाचन करायला हवं होतं. तिथे माझा साधारण जॉबच असा होता, मी प्रकल्प सहाय्यक होते आणि तिथे दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाचं काम चालू होतं. तर आलेली पुस्तकं वाचायचे, त्यातले शब्द काढायचे आणि त्याचे अर्थ आपल्याला समजले तसं लिहायचं. ते लिहित असताना आणि ते पुन्हा पुन्हा वाचत असताना मला असं जाणवलं की आपण संपादन जास्ती छान करू शकतो आणि मग तिथून तो एक प्रवास सुरू झाला संपादनाचा. आजपर्यंतच्या आयुष्यात असा एक क्षण जो कितीही वेळ आठवला तरी खूप आनंद वाटतो. अर्थात 2 आहेत असे क्षण. एक मला PhD मिळाली तो 22 ऑक्टोबर 2012चा दिवस की माझा असा उद्देश होता की 30व्या वर्षी साधारण PhD मिळावी, पण ती थोडीशी उशिरा मिळाली, मग 30व्या वर्षी मिळाली. पण स्टील मिळाली, तो एक आनंद होता. आणि दुसरा म्हणजे मला राही झाली तेव्हा तो क्षण, तो मला खूप आवडतो. म्हणजे तो क्षण मी कशात कुठल्याच शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. बरोबर. तर अशा तुमचा विषय PhDचा साहित्यिकांशी निगडीत होता. तर अशा कुठल्या साहित्यिका ज्या तुम्हाला मोटिवेट करतात किंवा ज्यांचं काम तुम्हाला खूप भावतं असं? त्याचाही एक प्रवासच आहे. म्हणजे मी आता मगाशी म्हटलं जसं की मी BA ला असताना मला प्रिया तेंडुलकर खूप आवडायला लागली आणि मग एक लेखक वाचायचा, पूर्ण वाचायचा असं आमच्या शिक्षकांनी सांगितलेलं असल्यामुळे एक लेखक वाचत जाणं आणि त्याच्याबद्दल समजून घेणं आणि ते आपल्याला किती लागू पडतंय, आपल्याला किती भावतंय त्याचा शोध घेत राहणं. या प्रक्रियेमध्ये मग नंतर गौरी देशपांडे आवडायला लागली एका टप्प्यावर की ती फार लिबरल होती आणि ते वयच तसं असतं ना 20-22 की आपल्याला सगळं बेधडकपणे करायचं असतं. तर त्या वेळात गौरी देशपांडे आवडायला लागली. पुढे
पीएचडीच्या अभ्यासासाठी मग ग्रामीण महिला समोर आल्या, की प्रतिमा इंगोलेंसारखी एखादी बाई गावामध्ये शेतमजुरी करणारी बाई देखील किती सक्षम असू शकते याचं उदाहरण घालून देते. म्हणजे एका कथेत तर मला असं वाटतं त्यांच्या असं होतं, मला ती अजूनही आठवते. नागवेल नावाची कथा आहे ती, आणि त्या कथेमध्ये ती रोजंदारी करणारी बाई आहे आणि तिला कळतं की आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल काहीच वाटत नाहीये. तेव्हा ती त्याला टाकून देणं, म्हणजे त्या भागामध्ये टाकून देणं असं म्हणतात नवऱ्याला, तर ती नवऱ्याला लाथाडून स्वतःचं एक व्यक्तिमत्व उभं करते. तर ही केवढी मोठी जाणीव आहे ना. म्हणजे तोपर्यंत माझ्या भावविश्वामध्ये हेच होतं की फक्त शिकलेल्या महिलाच असं करू शकतात किंवा शिकलेल्या बायकांनाच तो अधिकार असतो. पण त्या कथेने माझे असे एकदम डोळे उघडले की अरे, हे कितीतरी वेगळं आहे आणि प्रत्येक बाईला तो अधिकार आहे की माझा सन्मान ठेवणं हे माझ्या हातात आहे. हा एक तिथे संदेश मिळाला. त्यामुळे ती असेल किंवा नीरजासारखी एखादी लेखिका असेल, तिचाही प्रभाव मला खूप काळ राहिला. नंतर अर्थात पीएचडीच्या निमित्ताने खूप लेखिका येत गेल्या. त्याच्यामध्ये मेघना पेठेचं एक नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटेल, आणि माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभाव आहे ना तो सानियाचा आहे. त्या लेखिकेने वाचत असताना, म्हणजे मी प्रत्यक्ष कधी बोलले नाहीये त्यांच्याशी, एकदाच मध्ये कधीतरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बोलले होते, पण त्या इतक्या माझ्या मनात रुजल्यात ना की आत्मशोधाची जी काही जाणीव आहे ना ती त्यांच्या कथेने माझ्या मनामध्ये अशी पेरली की सतत आत्मशोध घ्यायचा, मला काय हवं आहे, आणि ते मला काय हवं आहे असं म्हणताना माझ्या आजूबाजूच्या लोकांना अफेक्ट करतंय का हे सांगण्याची किमया त्यांच्या कथेने केली. त्यामुळे ते अगदी 32व्या वर्षी सुरू झालेलं असेल तरी आतापर्यंत माझ्या आयुष्यात ती अग्रस्थानी आहे असं मी सांगेन. जसं म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं, जसं माणूस वय वाढत जातं, जसे अनुभव घेत जातो, तसं गोष्टी बदलत जातात त्याच्या लाईफमध्ये. त्याच्या अनुभवांवरनं व्यक्ती मोल्ड होत जातो. मे बी आत्ता जसा असेल आत्ता, तर तो काही वर्षांनंतर तसाच असेल असं काही नसतं. बऱ्याच वेळा तो बदललेला असतो चांगल्या पद्धतीत. तर आता जे तुम्ही सांगितलं तर हे त्याचं खूप एक मोठं उदाहरण ठरू शकतं. आता सध्या तुम्ही एका संस्थेचे कार्यकारी संपादक पदावर आहात, एक लीडरशिप पोझिशन मध्ये आहात. तुम्ही ज्यावेळेस तुमचं प्रोफेशनल करिअर सुरुवात केली, प्रोफेशनल करिअरला, त्यावेळेस पासून तर आजपर्यंतच म्हणजे तुम्ही काही समस्यांना सामोरी जावं लागलं किंवा काही समस्या अशा असतील ज्यांना तोंड दिलं, असं काही? खरं तर समस्या असा शब्द नाही वापरणार मी. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी एक बेसिक संघर्ष असतो, म्हणजे तो टाळताच येत नाही. म्हणजे ते स्त्री असो, पुरुष असो, कुणी असो, अगदी श्रीमंत असो, गरीब असो, प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक आव्हानं येत असतात. त्या आव्हानांना कसं टॅकल करायचं ही ती व्यक्ती तिच्या एकूणच परिस्थितीनुसार, सगळ्या एकूणच अनुभवांवरनं ठरवत जाते. मी म्हंटल तसं की पीएचडी मिळाली मला 32व्या वर्षी, पण वयाच्या 32व्या वर्षीपर्यंत काहीतरी एक इन्कम सोर्स नसणं हाही एक खूप त्रासदायक असा भाग असतो. एकीकडे तुम्ही स्त्रीवादाचा अभ्यास करता, आर्थिक स्वातंत्र्य किती महत्वाचं असतं बाईला हे तुम्ही थिअरेटिकली खूप अंगामध्ये भिनवलेलं असतं, आणि त्यावेळी तुमच्याकडे ते आर्थिक स्थैर्य नसणं, हा संघर्ष खूप होता माझ्या आयुष्यामध्ये की अरे मला आता अजून मिळालेलं नाहीये. मी विवेकमध्ये येण्याच्या आधी एक 10-15 संस्थांमध्ये काम करून काही न पटल्यामुळे बाहेर पडलेले होते. त्या न पटण्याची कारणं वेगवेगळी असतील, पण संधी न मिळणं जे असतं ना, ती संधी मिळाली नाही, आणि ती संधी न मिळाल्यामुळे अनेक गोष्टी आल्या, त्या मानसिक स्वरूपाच्या होत्या. क्षमता असतानाही संधी न मिळणं. क्षमता असतानाही संधी न मिळणं, आणि मग त्यातून जे फ्रस्ट्रेशन येतं ते मला वाटतं मला एकटीला नाही, अनेकांना येत असतं. त्या अनेकांमधली मी एक आहे असं मला वाटते. पण कधी कधी नशीब आपलं साथ देतं, आणि मग मला वाटतं त्या साथ देण्यामध्येच मी विवेकमध्ये आले. अरुण फडकेंचा मी फार जाणीवपूर्वक उल्लेख करेन की मी राज्य मराठी विकास संस्थेमध्ये असताना त्यांच्या कार्यशाळा चालायच्या मुद्रित शोधनाच्या, तर ती एक मुद्रित शोधनाची कार्यशाळा मी त्यांच्या 8 दिवसांची केली होती प्रॉपर. आणि ती करत असताना त्यांच्याशी बोलणं व्हायचं, आणि अनेक गोष्टी
साधल्या जायचा, संवाद साधला जायचा. तर त्यांनी अगदी माझं नाव लक्षात ठेवलं होतं आणि त्यांनी माझं नाव विवेक मध्ये रेकमेंड केलं की हिला बोलवा म्हणून, ही येईल. आणि तिथून माझा वेगळा प्रवास सुरू झाला असं मी म्हणेन. की कधी कधी असं असतं ना की काळ्याचा पांढरा होतं आणि पांढऱ्याचं काळा होतं. तसं काळ्याचं पांढरं झालं विवेक मध्ये आल्यावर, असं मी मुद्दाम सांगेन. तिथे आल्यावर पहिल्यांदा काय प्रूफ रीडर, मुद्रित शोधक म्हणून मला मिळालं. 6 महिने केल्यावर, अर्थात जेवणेंचाही जाणीवपूर्वक उल्लेख करेन की त्यांनी त्या 6 महिन्यांमध्ये माझ्यावर विश्वास ठेवत सतत काहीतरी संपादनासाठी देणं, वेगवेगळ्या खंडांची ओळख करून देणं आणि मग ती ओळख करून देत असताना अनेक गोष्टी येत गेल्या त्यामध्ये संपादनाच्या दृष्टीने. नंतर मला त्या दरम्यान माझं शेवटचं अगदी पीएचडीचं काम चालू होतं, त्यामुळे तिथलंही सहकार्य मला खूप मिळालं असं म्हणेन. ते मिळत असताना संपादनाची तयारी झाली. प्रूफ रिडिंग माझं फार परफेक्ट त्या काळामध्ये झालं. आणि मग ते होत असताना एक अख्ख्या खंडाची जबाबदारी एका नवख्या मुलीवर देण्याचं वरिष्ठांचं जे काही धैर्य आहे, त्यालाही मला वाटतं मीच स्वतः सलाम केला पाहिजे की त्यांनी फार विश्वासाने माझ्याकडे कृषी पशुसंवर्धनचा खंड दिला आणि तो मी केला. आणि मग त्यानंतर चित्रपटाचा केला, आरोग्याचा केला, असा एक प्रवास आहे. आणि आता थोडस संविता लेखन आणि संविता संपादन अशा काही गोष्टी करते मी त्यातल्या. पण मला असं वाटतं की शिक्षण विवेकची जबाबदारी ही त्यांनी जास्त विश्वास ठेवून दिली असं वाटतं. कारण एक मोठा प्रोजेक्ट जिथे आपल्याला नवीन सुरू झालेला आणि तो तग धरून पेलवून कुणाला तरी द्यायचा आहे, तर तो माझ्या खांद्यावर देताना त्यांची भूमिका काय होती ते मला अजूनही जाणून घ्यायचंय की त्यांनी कोणत्या विश्वासाने दिली. आणि ते करत जाताना मला एक खूप समाधान मिळालं. आता खर तर आव्हानं हेच होती की एक नवीन प्रोजेक्ट उभा करायचा आणि तो उभा करताना सर्व शक्तीनिशी करायचा, की तो पडता कामा नाही. हा जो एक वैयक्तिक माझा आणि संस्थेचा जो उद्देश होता तो मला वाटतं मॅच झाला. आणि त्यामुळे स्ट्रॉंग लॉंग टर्म जे आहे, एकदा सुरू झालेला बंद होता कामा नये, हा विचार जो आहे ना तो घेऊन बाकी छोट्या छोट्या गोष्टी असं असतात असं मला वाटतं की त्याचा उल्लेखही करायची गरज नाहीये. अशा काही गोष्टी होत असतात रोजच्या आयुष्यात. पण तरी पोपटाचा डोळा कसा अर्जुनाला दिसला होता तसा तो मला दिसतो की आपल्याला तिथे जायचं आहे. आणि म्हणून ती डिस्ट्रॅक्शन मॅटर नाही करत, बाजूला पडतात. ध्येयाकडे एकदम तिथे पोहोचायचं हे क्लिअर आहे. त्यामुळे तर आता तुम्ही लिडरशिपच्या पोझिशन मध्ये आहात तुमच्या संस्थेमध्ये, तर आता तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी फेस केल्या बोलतायत. तर मग तुमच्या कलिग्स, सबऑर्डिनेट्स असतील, ज्युनियर्स असतील, तर ते ह्या व्यक्ती तुमच्या वर्कप्लेसमध्ये यांना सेम गोष्टी परत त्यातनं ते जाऊ नये यासाठी संस्था म्हणून एक नेतृत्व करणाऱ्या पोझिशन मध्ये एक लीडर म्हणून तुम्ही काय पावलं उचलली आहे? याचं उत्तर मी फक्त संधी या दृष्टीने देईल, कारण त्याची उपलब्धता नसली की किती गोष्टी आपण फेस करतो हे सगळ्यांनाच माहिती असतं. त्यामुळे माझ्याकडे असणारा स्टाफ आणि त्या स्टाफ बरोबरच माझं रिलेशन मी म्हणते फ्रेंडली आहे, ते काहीतरी वेगळं म्हणत असू शकतील. की माझ्याकडे जेव्हा वर्षभरात एक 7 इव्हेंट जेव्हा करतो तेव्हा मी प्रत्येक एकीला एक एक इव्हेंट वाटून देते की अमुक एक तू करायचास, अमुक एक तू करायचास. तो लीड करायचा आहे, म्हणजे करायचा आहे म्हणजे फक्त मी सांगते म्हणून नाही करायचा. तर ती प्रेरणा किंवा ते सतत सांगत राहावं लागतं की हे तुझं आहे आणि तुला करायचंय, हे तुझ्या नावावर होणार आहे आणि हे तुझ्याच नावावर दिलं जाणार आहे. आणि मी ते देते की अमुक एका व्यक्तीचं जर काम असेल तर ते त्याच व्यक्तीला देते. त्या सत्राची किंवा त्या एकूणच उपक्रमाची जबाबदारी जर मी XYZ व्यक्तीला दिली तर त्या XYZ व्यक्तीने त्याचं सूत्रसंचालन करायचं, म्हणजे त्याला स्टेज मिळतो, त्याचा स्टेज फिअर जातो आणि त्याला
त्या स्टेज फिअर नसल्यामुळे जो एक कॉन्फिडन्स येतो ना, तो त्यांच्यामध्ये बिल्ड होत राहतो. आणि मग तो बिल्ड होताना त्या बाकीच्याही गोष्टी करतात. त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं. अनेक लोकांशी, वेगवेगळ्या टाईपच्या लोकांशी बोलण्याची त्यांना एक उपजत जाण यायला लागते. आणि आता माझ्याकडे जो स्टाफ आहे तो साधारण 20 ते 25 या वयोगटातला आहे आणि त्यांची एनर्जी लेवल वेगळी असते. आणि त्या खूप एनर्जीने काम करतात. म्हणजे कुठलंही काम करायचं असेल तर त्या 5-6 जणी ज्या आहेत त्या अगदी 2-2 दिवसाचे इव्हेंट जरी असले तरी त्या खूप स्ट्रॉंगली उभ्या राहतात. त्यामुळे त्यांना संधी देत राहणं आणि ती संधी त्यांना ओळखायला शिकवणं हे महत्वाचं काम करते मी. कारण मला असं वाटतं कदाचित असं होऊ शकतं की त्यांना आणखी मोठं व्हायचं असू शकतं आणि त्यांना वेगळीकडे जायचं असू शकतं. तर त्यावेळेला त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाही, इथे मला जी संधी मिळाली आहे त्याच्यामुळे हे झालंय. अर्थात असं अनेक उदाहरणं आहेतही की ज्या इथून गेल्यात दुसरीकडे आणि त्या म्हणतात की आज मी इथे बसू शकते कारण मला ते ट्रेनिंग तिथे मिळालं होतं, शिक्षण विवेक मध्ये मिळालं होतं. तर मी ह्यावर फार फोकस करते की चला समस्या म्हणजे येणार आहेत त्या मागे सोडायच्या आहेत, पण आत्ता माझ्याकडे काय आहे म्हणजे हे. विवेक साहित्य मंच आणि शिक्षण विवेककडे एक चांगलं लीडर आहेत ते आपण म्हणायला काही चूक ठरणार नाही. आणि असे लीडर्स ऍक्च्युली सगळीकडे हवेत, जेणेकरून त्या कलिग्सचाही, आपले जे ज्युनियर सबऑर्डिनेट्स असतात तर त्यांचाही कुठेतरी एक स्किल सेट डेव्हलप होतो डेव्हलप होत असतं. आणि एक मानसिक दृष्ट्या एक सॅटिस्फॅक्शन पण भेटते एक कामाचं, रेकग्निशन भेटतंय कामाचं. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही वर्क प्लेसमध्ये कोणालाही थ्राईव्ह करण्यासाठी स्वतःच्या प्रोफेशनल करिअरमध्ये. तर आपलं विवेक साहित्य मंच काय काम करतं? विवेक साहित्य मंच 2019ला आपण सुरू केलं. अर्थात त्यामागची प्रेरणा अशी होती, करंबेळकर सरांनीच सांगितलं होतं की आपल्याला आता विवेक साहित्य मंच सुरू करायचंय आणि साहित्य क्षेत्रामध्ये काहीतरी सकारात्मक जाणीवा याव्यात, काहीतरी चांगलं घडावं या उद्देशाने सुरू केलेलं ते व्यासपीठ आहे. त्यामध्ये अर्थात साहित्य केंद्री सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे पहिला आपण 2019ला जो इव्हेंट घेतला तो बोली कथा लेखन स्पर्धेचा घेतला आणि त्या इव्हेंटने त्याला 2019ला सुरुवात झाली आहे. तो इव्हेंट घेतल्यावर नंतर विक्रम भागवत म्हणून एक नुक्कड कथा विश्व नावाचे पेज ते चालवायचे फेसबुकवर, ग्रुप चालवायचे. तिथे कथेशी संबंधित सगळ्या गोष्टी घडायच्या आणि तिथे आमचं ओळख झाली विक्रमचा, भागवतांची आणि माझी. आणि मग तिथे मी कथा लिहायचे त्यामुळे आमची ओळख होती आणि मग त्यांना मी एकदा असं सांगितलं की आपलं आपलं असं असं व्यासपीठ आहे. आणि त्या काळामध्ये ते साहित्य संमेलन ते खूप वर्ष घेत होते. तर त्या वर्षी ते काहीतरी म्हणाले की आपल्याला मी बघणार आहे जमतंय की नाही ह्या वर्षी. तर मी म्हटलं की असं नका करू, जर करायचं असेल तर आपण संयुक्त विद्यमाने करू. आणि मग 2020चं पहिलं साहित्य संमेलन केलं आपण. त्याची थीम मुलाखत ही होती. त्यावर्षी अरुणाताई ढेरे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची मुलाखत, श्रीनिवास विनायक कुलकर्णींची मुलाखत आणि एक जस्टिस रोशन दळवी म्हणून मुलाखतींचंच ते 2 दिवसाचं सत्र होतं. आणि मग नुक्कड कथा विश्व, तेव्हा जे काही आमचं बॉन्डिंग झालं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या चांगल्या गोष्टींमधून ते स्वतः म्हणाले की आता मला असं वाटतंय की आपण विवेक साहित्य मंचाकडेच नुक्कड कथा विश्वचं फेसबुक ग्रुप जो आहे तो देऊया म्हणून. त्यांनी हँडओव्हर केला आणि मग तिथून जरा एक वेगळं वळण लागलं. मग वेगवेगळ्या गोष्टी आपण घ्यायला लागलो. कोरोना आला, लॉकडाऊन झालं, त्यामध्ये बाहेर तर कुणीच पडत नव्हतं, पण मग आपलं शिक्षण विवेक आणि विवेक साहित्य मंच दोन्ही फुल फ्लेश चालू होते. खूप साहित्यिकांच्या मुलाखती या काळामध्ये आपण घेतल्या, विविध साहित्यिक जोडले गेले. नंतर मग लॉकडाऊनच्या नंतर आपण शांताबाई शेळकेंवरचं एक दिवसाचं साहित्य संमेलन घेतलं, कारण तेव्हा रिस्ट्रिक्शन्स आणि सगळी होती, त्यामुळे पूर्ण दिवस एक फक्त शांताबाई शेळकेंच्या साहित्यावरचं साहित्यिक संमेलन घेतलं. त्यानंतर गेल्या वर्षीपासून आपण वेगळी गोष्ट म्हणजे बालसाहित्य संमेलन सुरू केलेलं आहे. आणि त्याचं असं वैशिष्ट्य आहे की ते फक्त मुलांसाठी आहे.
म्हणजे तिथे त्यावेळेला जास्तीत जास्त मुलं स्टेजवर असतील याची काळजी आपण घेतो. आणि गेल्या वर्षी आलेल्या सगळ्या साहित्यिकांनी असं आवर्जून सांगितलं की असं बालसाहित्य संमेलन आम्ही यापूर्वी कुठेही अनुभवलं नव्हतं, जिथे मुलं नाट्यछटा सादर करतायत, मुलं स्वतः कविता लिहून सादर करतायत, मुलांसाठीची नाटकं होत आहेत. हे असं वेगळं साहित्य संमेलन आपण गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे. अर्थात जानेवारीच्या साहित्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे आणि ते होईल. आता 25-26 तारखेला आपण युवा विवेक आणि काव्यशिल्प यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसांचा पूर्ण काव्य महोत्सव तरुणांसाठी घेतोय. त्याच्याही कामं सुरू आहेत आता. तर संपादक आणि एक पालक ह्या दोन गोष्टींमध्ये आता शिक्षण विवेक आणि म्हणजे बरंच बाल साहित्यावर खूप काम करता तुम्ही, बरेच मॅगझिन्स वगैरे पब्लिश करता. तर संपादक आणि तुम्हाला स्वतःलाही एक मुलगी आहे, तर ह्या दोन गोष्टींचा संपादक आणि पालक म्हणून तुम्ही कसा समतोल साधता? खरं तर मला असं वाटतंय की शिक्षण विवेकचा मला पालक म्हणून घडवण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. कारण त्याचा विचार करणं सतत की इतर पालक कसा विचार करतायत आणि तो विचार करत असताना मला माझी भूमिका काय करायची, ठाम ठेवायची आहे. संपादक म्हणून ते अंकामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आणि संपादक म्हणून किंवा मी अंकामध्ये जे मांडू पाहते ते लोक माझ्याकडनं अपेक्षा करणार आहेत त्याची. तर तो असा एक मला वाटतं पॅरलल जाणारा प्रवास आहे की लोक मला सतत जज करणार आहेत की ही अंकामधून व्यासपीठांवरनं पेरेंटिंगच्या खूप गोष्टी सांगते, पण ही स्वतः अंमलात आणते का? तर म्हणून मी म्हणते की शिक्षण विवेकने माझ्यातला पालक घडवलेला आहे आणि त्या दृष्टीने बॅलन्स ठेवायचा झाला तर अर्थात मला माझ्या वरिष्ठांनी सहकार्य केलं कायम. मी जिथे जिथे जाते तिथे माझ्या मुलीला घेऊन जाते आणि तिला नेण्यावर त्यांचा आक्षेप नसतो किंवा ती बंधनं नसतात, त्यामुळे ते जेल झालं काम. की मी कुठेही गेले तरी मला हा विचार रुजवता आले की माझं मूल माझ्या बरोबर येणार आहे आणि त्याला कुणाचाही आक्षेप असण्याची गरज नाही आणि माझे वरिष्ठ ते घेत नाहीत आक्षेप. हा खूप मोठा विचार आहे, कारण आपल्याकडे अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं तर मुलांना आणायला बंदी असते. तर ते मुलांना आणायला बंदी नसल्यामुळे मला खूप कार्यक्रम करता आले आणि ते कार्यक्रम केल्यामुळे तिलाही त्याचा फायदा झाला की तिला स्वतःहून असं वाटतं की आपण सूत्रसंचालन करावं, आपण निवेदन करावं, आपण पुस्तकं वाचावीत, आपण लोकांशी बोलायला जावं, आपण काहीतरी वेगळं करावं. म्हणजे आता ती कार्यक्रमांमध्ये जेव्हा येते तेव्हा ती स्वतःच म्हणते की आई मी हे घेऊन जाते, आई मी ते घेऊन जाते. तेव्हा तो नकळत घडलेला तिच्यावरचा संस्कार आहे. त्यामुळे संपादन करताना माझ्यातलं पालकत्व वेगळं काढता येत नाही आणि पालक असताना माझ्यातलं संपादकत्व वेगळं काढता येत नाही. इतकं जेल झालेलं आहे, कारण मी दोन्ही ठिकाणी एकच भूमिका करते असं मला वाटतं. म्हणजे मी शिक्षण विवेकचीही पालक आहे आणि मी राहीची माझ्या मुलीचीही पालक आहे. नवीन करिअरला नुकतंच सुरुवात करत असताना नवोदित लेखक लेखिका कडनं बऱ्याच वेळा काही चुका होतात, काही गोष्टी असतात जे एक एक्सपिरियन्स्ड लेखकाला माहीत असतात. एक मे बी आर्टिकल लिहिणारे असतील किंवा काही साहित्य, वेगळ्या प्रकारचं काही साहित्य लिहिणारे असतील. तर अशा आपल्या नवोदित लेखक लेखिकांकडनं एक संपादक म्हणून काय अपेक्षा आहेत, काय अपेक्षा असाव्यात? खरं तर हा प्रश्न फार भीतीदायक आहे माझ्यासाठी आता मी असं जाहीरपणे बोलणं. कारण अपेक्षा व्यक्त केल्या जातात जेव्हा चांगलं लिखाण येतं ना तेव्हा त्या वाढतात. म्हणजे एखादी बालकथा आली तर त्या बालकथेमध्ये काय असावं असं मला जेव्हा कुणी विचारतं तेव्हा मी सांगते की पहिलं तर त्याच्यामध्ये खूप प्रबोधन नको. तुम्ही मुलांना नुसतं सांगताय की अमुक करा, अमुक करा, तमुक करा, तमुक करा, काही गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही मुलांना तेच वेगळ्या पद्धतीने सांगू शकता की काय मला आज जंगलामध्ये जायचंय तर तू जंगलामध्ये जा असं म्हणण्यापेक्षा आपण जंगलामध्ये जाऊया का असं विचारण्याचा एक वेगळा परिणाम मुलांच्या एकूणच वागण्यावर, वर्तणुकीवर होत असतो. तर त्या प्रकारचं साहित्य नवोदितांनी द्यावं असं मला वाटतं. माझी अपेक्षा ही असते तशी अंकासाठी जेव्हा साहित्य येतं तेव्हा वेगवेगळे
टाइप्स त्याच्यामध्ये यावेत, म्हणजे माहितीचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये यावेत. आता माझ्याकडे 2 मुलं लिहित आहेत, अगदी 12वी-13वीलाच असतील, पण ती इतकं वेगळं लिहितात ना, की त्यांनी पावसाचं चक्र पण त्यांनी इतकं भन्नाट लिहिलंय, त्यामुळे त्यांचं बालपण किती छान जपलं गेलंय असं ते कॅरी फॉरवर्ड झालंय हे लक्षात येतं. तसा विचार जरा नवोदित साहित्यिकांनी करायला हवा असं वाटतं, की त्यांच्या लेवलला, मुलांच्या लेवलला जाणं आणि ते लिहिणं हे चॅलेंज आहे. म्हणजे ते सगळ्यांना नाही स्वीकारता येत. मला देखील ते अनेकदा नाही जमत, की आपण मुलांच्या लेवलला जाऊन लिहावं. म्हणजे संपादन करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि लेखक म्हणून लेखन करणं ही वेगळी गोष्ट आहे. मी मोठ्यांसाठीच्या कथा कदाचित खूप सहज लिहू शकते, पण मुलांसाठी लिहिताना मला तो एक फार सतत जागरूक राहावं लागतं, की एक शब्द बरोबर गेलाय ना, शब्द चुकीचा नाही ना जाते, त्यातल्या अर्थाच्या छटा वेगळ्या नाही ना होत आहेत. कारण मुलं आहे ना फार बारीक 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 विचार करत असतात. तो बारीक विचार कसा असतो, तर एखादा काय शब्द आला की खडूस आहेस, तर त्या खडूसच्या छटा पण त्यांना हव्या असतात, की खडूस म्हणजे नेमकं काय. तर ते लेखकाने त्यामध्ये दिलं पाहिजे, की खडूस म्हटलंय म्हणजे खडूस म्हणजे नेमकं कुठली कॅटेगरी आहे. त्यांना त्याचे अनुभव नसतात ना. पहिल्यांदा आपण खूप लोक असायचे, त्यामुळे खडूस सांगायचो, हा वागतोय तसा खडूस, तो वागतोय तसा खडूस. ते आता सांगता येत नाही, ते त्यांना इमॅजिनच करता येत नाही मुलांना. त्यामुळे आता त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेकडे न्यायचं असेल तर लेखन हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि त्या दृष्टीने नवोदितांनी पाहिलं पाहिजे या सगळ्या प्रक्रियेकडे. महिला म्हणून तुम्हाला समाजामध्ये काय बदल व्हावेत असं वाटतं? संपूर्ण समाजामध्ये ही थोडीशी अंधश्रद्धा ठरेल असं मी म्हणेन. स्त्रियांमध्ये काय बदल घडावे याबद्दल मी नक्की सांगेन, की बाईने ना नेहमी मनाने सक्षम असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ते सक्षम असणं काय असू शकतं, तर मला वाटतं परवा एक फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. असंच काहीतरी आता सध्या नवरात्री निमित्ताने वेगवेगळे ट्रेंड्स चालू आहेत फेसबुकवर. तर तिथे मला अगदी एक गोष्ट शेअर करावीशी वाटली, की शकुंतला परांजपे अगदी मॉडर्न होत्या, त्या परदेशात जाऊन शिकून आल्या होत्या. पण इथे येऊन जेव्हा त्यांनी कुटुंब नियोजनाचं प्रबोधन करायचं ग्रामीण भागांमध्ये जाऊन असं ठरवलं, तेव्हा त्यांनी त्यांचा बॉयकट होता तर केस वाढवले, त्यांनी कुंकू लावायला सुरुवात केली, त्यांनी साडी नेसायला सुरुवात केली. तर मला वाटतं हे त्यांच्या सक्षमतेचं फार मोठं उदाहरण आहे. ते एवढ्यासाठीच वाटतं, की मी माझं स्वतःच एक काहीतरी म्हणणं प्रस्थापित केलेलं असताना ते मोडून मी समाजाचं काम करायला जेव्हा लागले, तेव्हा मला माझ्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. कारण समाजाला तुम्ही जाऊन सांगू शकत नाही ना, की तुम्ही बदला. मी आधी बदलले तर समोरचा बदलणार आहे आणि मी त्यांच्यामध्ये रुजले तर माझा विचार रुजणार आहे ना. तर ही सक्षमता मला फार महत्वाची वाटते. म्हणजे बाईमध्ये जर काय हवं असेल तर कपडे, बाह्य गोष्टी यांपेक्षा देखील तिने स्वतःच्या मनावर काम करणं आणि माणूस म्हणून सक्षम होणं जे आहे ना, ते केलं पाहिजे. अर्थात हे सूत्र सगळ्यांनाच लावता येईल, अगदी पुरुषांना लावता येईल, लहान मुलांना लावता येईल, सगळ्यांनाच लावता येईल, की माणूस म्हणून स्वतः सक्षम होणं आणि मनाने सक्षम होणं. कुणीतरी सांगतंय म्हणून नाही, स्वतःची जी अंतर्गत प्रेरणा असते ना, त्या प्रेरणेतून सक्षम होत जाण्यातूनच समाज बदलेल असं मला स्वतःला फार वाटतं. नक्कीच. तुमचा आपला जो संवाद होता स्पार्क अकॅडमी बरोबरचा, तो खरंच खूपच इन्साइटफुल होता. हे मी इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी विचार करून नाही बोलत आहे. हे मी आवर्जून सांगू इच्छितो. तर तुम्ही स्पार्क अकॅडमीला तुमचा वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.